तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की मराठ्यांनी तलवार गाजवली म्हणून जगन्नाथ रथयात्रा आजही धडाक्यात साजरी होते. चला तर मग जाणून घेऊयात ही जगन्नाथपुरीची रथयात्रा आणि मराठ्यांचा इतिहास. परकीय सत्तांच्या होणाऱ्या आक्रमणामुळे जगन्नाथपुरीची रथयात्रा पूर्णपणे बंद पडली होती. याच दरम्यान नागपूरच्या रघुजीराजे भोसले यांनी बंगालवर विजय मिळवला आणि ओडिसाला मराठी साम्राज्यात सामील केले. पुढे रघुजीराजांनी जगन्नाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला व यासाठी हजारो एकर जमीन दान केली आणि ही थांबलेली जगन्नाथ यात्रा परत सुरू केली. एवढेच नाही तर त्यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 40 लाख खर्च केले. तसेच धर्मशाळा देखील बांधल्या. एवढेच नव्हे तर पुरीमध्ये कायम असलेली मोहन भोगची प्रथा ही मराठ्यांनी सुरू केल्याची इतिहासात नोंद आहे. त्यामुळे आज आपण जी जगन्नाथपुरीची यात्रा पाहतोय ती फक्त मराठ्यांनी गाजवलेल्या पराक्रमामुळेच. तेव्हा मराठे होते म्हणून आजही जगन्नाथपुरीची यात्रा चालू आहे.